श्री गणेशाय नमः। आज आपण गरुड पुराणातील 8वा अध्याय ऐकणार आहोत। भगवंत गरुडाला सांगतायत, पुन्हा भगवंत मने खगपती एके वृषोत्सर्ग पद्धती, नारायण बलीची निश्चिती अनुक्रमे चित्ती अवधारी। आता भगवंत गरुडाला सांगतात, हे पक्षीराजा ऐक, सर्व तीर्थयात्रा, कोट्यावधी यज्ञ, अश्वमेध या सर्वांपेक्षा वृषोत्सर्ग विधी फार उत्तम सांगितलेला आहे आणि 16 पट जास्त उत्तम सांगितलेला आहे। वृषोत्सर्ग अर्थात वळूचे दान करण्याचा विधी म्हणजे बैल दान असं सांगितलं। हा विधी 11व्या दिवशी करायला सांगितलेला आहे। तो वळू 2 वर्षापेक्षा मोठा असावा असं सांगितलं आहे, पण 4 वर्षापेक्षा जास्त पण नसावा असं सुद्धा सांगितलं आहे। तो तांबड्या रंगाचा पाहिजे, धष्टपुष्ट असावा। 10व्या दिवसाचे स्नान मात्र गावाबाहेर करावे असं सांगितलेलं आहे। जर मृत्यू अपघाती अगर कुयोगावर झाला असेल तर प्रेताच्या मुक्ती खातर अवश्य नारायण नागबली करावा असं सुद्धा सांगितलंय। यासाठी कलश स्थापना करून धातूची मूर्ती करून नारायण बलीचे विधान करून त्याचे दान करावे। नंतर 11वे श्राद्ध करून यथोचित दाने देऊन वळू सोडून द्यावा। त्यावेळी प्रेताला सद्गती मिळण्यासाठी मंत्रोच्चारपूर्वक प्रार्थना करावी असं सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर क्रम आहे शय्यादानाचा। त्यावेळी सर्व साहित्यासहित ब्राह्मण जोडप्याची पूजा करून यथाविधी दाने देऊन चांगली संभावना करावी। या सर्व दानामध्ये शास्त्रसंकेत असा आहे की ज्या ज्या गोष्टी प्रेत खातर इथे दान दिल्या जातील त्या अतिशय उत्तम सांगितलेल्या आहे आणि त्याला परलोकात प्राप्त करून देतात असं सुद्धा सांगितलं आहे। अशा दिल्या गेलेल्या दानामुळे त्या मृत जीवाच्या परलोकीचा प्रवास सुखावह होतो असं सुद्धा भगवंत गरुडाला सांगतायत। पण पुन्हा गरुडाला भगवंत सांगतायत, पण भगवंत पुढे असेही सांगतात की तपोनिष्ठ व वेदपाठक ब्राह्मणाने ही दाने स्वीकारू नयेत। तशी जर घेतली तर त्याला निस्संशय नरक प्राप्ती होते आणि जर त्या प्रपंच चालवण्यासाठी तसे दान घेण्याची वेळ आलीच तर दान घ्यावे व नंतर प्रायश्चित्त घेऊन पापमुक्त व्हावे असं सुद्धा भगवंत 8व्या अध्यायामध्ये सांगतात।